याच पूर्वी सिरीज म्हटलं तर टीव्ही मोठी वाटायची, सायकल मोठी वाटायची, मग आली मोटरसायकल आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आयुष्यात स्वतःची कार असावी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच कार आहे आयकॉन म्हणून ही 4 व्हीलर जिंकली जाते. खेळाडू आहे जिल्हा रायगड, तालुका खालापूर आणि गाव चांभारली रजत मुंडे. रजत मुंडे ज्यांनी रोवलेत विजयाचे झेंडे, त्याचं नाव रजत मुंडे आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कार त्याने जिंकले. सर्वप्रथम मॅन ऑफ द सिरीज ची ही ट्रॉफी आपण त्याला देतोय आणि मग कारची चावी कारच्या जवळ त्याला दिली जाईल या खेळाडूला. आणि मला आता नुकतीच माहिती मिळाली आहे की ही त्याच्या आयुष्यातली पहिली कार आहे. म्हणजे पहा, इथे स्वप्न पूर्ण होतात, स्वप्नपूर्ती इथेच होते. हीच ती स्पर्धा आहे जिथे स्वप्नांना उभारी दिली जाते आणि ती उभारी देण्याचं काम कोण करतं तर वरुण एस पाटील साहेब, तारिक सय्यद सर आणि संपूर्ण कोणगाव ग्रामस्थ. रजत खऱ्या अर्थाने नाव रजत आहे, परंतु सोनेरी पान तू लिहिलंय या स्पर्धेमध्ये धावांचं आणि ते सोन्याचं पान इथून पुढे नेहमीच चर्चेमध्ये राहील. तू ज्या ज्या स्पर्धेमध्ये जाशील. रजत, काय भावना आहेत? पहिली कार ज्यावेळेला मिळते, पहिली लक्ष्मी घरी येते. नक्कीच खूप चांगलं वाटतंय. सर्वप्रथम मी फॅमिलीला धन्यवाद करतो, टीमला धन्यवाद करतो. ते दरवेळी सपोर्ट करत असतात, जेव्हा लो टाईम असतो तेव्हा पण सपोर्ट करत असतात आणि त्यांच्यामुळेच मी आता इथे पोहोचलो आहे आणि ही कार मी फॅमिलीसाठी डेडिकेट करेन. रजत, तू अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. ISPL आता सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यावर मी येतोय. तू मला वाटतं 3च्या 3 सीझन ISPL खेळलेला आहेस. तिन्ही सीझन मध्ये तू फायनल मध्ये होतास. तिन्ही सीझन मध्ये फायनल मॅच मध्ये आणि त्यातल्या त्यात सगळ्या टीम मध्ये तू सगळ्यात चांगली कामगिरी केलीस. मिस्टर ISPL तुला म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण हा खेळाडू प्रत्येक वर्षी ISPL मध्ये चांगली कामगिरी करत गेला. मिस्टर ISPL ठरलेला आहे याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार विजेता रजत मुंडे. रजत, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एखाद्या छोट्याशा खेडेगावातून जिथून तू बिलॉंग करतो, चांभारली गाव, खालापूर तालुक्यामध्ये तुझं गाव येतं, हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल आज या जनतेला कळू दे. किती मेहनत घेतली आहे, किती घरच्यांनी सॅक्रिफाईस केलंय तुझ्यासाठी, किती त्याग केलाय. मग आई वडील असतील, भाऊ असतील, बहीण असतील, ज्या ज्या घरच्यांनी त्याग केलाय, आज त्यांच्याबद्दल तू काय म्हणशील? नक्कीच मी त्यांना सर्वबद्दल धन्यवाद करतो, कारण घरून तर खूप सपोर्ट होता. कारण जेव्हा 12वीचे एक्झाम, लास्ट इयरचे एक्झाम होते, MCOMचे एक्झाम होते, तेव्हा पण मी मॅचेसला जायचो आणि तिथून प्रवास चालू झाला ग्रामीणमधून, चांभारली टीममधून. मग नंतर ओपन खेळलो. आता ओपन खेळता खेळता पहिली मॅन ऑफ द सिरीज कार भेटली. सर्वांचं एक स्वप्न असतो टेनिस क्रिकेटमध्ये की एक कार, एक बाईक भेटावी आणि आज फायनली कारचं स्वप्न झालं पूर्ण. तर खूप सारं ग्रेटफुल आहे आणि सर्वांना धन्यवाद करतो आणि आपला विशाल दादा धन्यवाद करतो की त्यांनी मला इथे बोलायला, इथे चान्स दिला. आणि तारिक भाई आमच्यासाठी तर सर्वात मोठे माणूस आहेत, कारण यांचे मुलं एवढे मोठे टुर्नामेंट होतात, टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म देतात. त्यांना सर्वात करतो मी धन्यवाद करतो आणि खूप चांगलं वाटतंय फायनली एक स्वप्न पूर्ण झालं. रजत, तुमच्यासाठी प्रश्न आहे. ही स्पर्धा खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक गावाचं देखील स्वप्न असतं. काय म्हणाल? चांभारली टीमला घेऊन ही स्पर्धा खेळायची आहे आणि त्याच्यासाठी पुढल्या वर्षी कदाचित क्वालिफायर खेळायचा प्रयत्न असेल का या स्पर्धेसाठी? नक्कीच, कारण जेव्हा मी इथे खेळपट्टी बघितली, फास्टर बॉलला खूप चांगलं आहे आणि माझी पण इच्छा होती की चांभारली टीम इथे यावं, खेळलो. आता माझा प्रयत्न असेल नेक्स्ट टाइम पुन्हा टीम घेऊन इथे खेळून जावं. धन्यवाद रजत, अभिनंदन. चला आता परत एकूला आपल्या मुख्य व्यासपीठावर. ते कोणता खेळाडू असावा? मॅन ऑफ द सिरीज कोण आहे काय माहिती नाही. आवाज कमी आहे, बघूया कोण आहे. ग्रामीण मध्ये करण अंबाला नव्हता. ग्रामीण मध्ये नव्हता. ग्रामीण मध्ये अनेक करण नावाचे खेळाडू खेळले या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण गटातून, ग्रामीण गटातील मालिकावीराचा पुरस्कार आणि 4 व्हीलर जेही प्रत्येकाचं स्वप्न असतं या वर्षी पूर्ण होत आहे. गावाचं नाव वडवली. बी ऋतिक पाटील 143 रन आणि 8 विकेट. वाह! आणि आलाय ऋतिक पाटील, अक्षरशः खांद्यावर त्याला घेऊन
आणलं जात आहे। ऋतिक पाटीलने देखील, वरुणेश पाटील साहेब तुमच्या माहितीसाठी, ही देखील त्याच्या आयुष्यातली पहिली कार आहे। ब्रँड अँबॅसेडर आहेत 70 स्पोर्ट्सचे, फॅमिली आलेली आहे। फॅमिलीला विनंती करतोय आपण या सगळं कुटुंब या, कारण तुमच्या मुलाने करून दाखवलंय। कुटुंब आलेलं आहे ऋतिक पाटीलचं। पहा ना वरुणेश पाटील साहेब किती ग्रेट पॉइंट ते आहे। वा, आणि हे दोन्ही सिरीज वाले बघा ना, मला वाटत नाही कधी कुणावर रागावत असतील, आणि अशा प्रकारचे शांत स्वभावाचे, परंतु गाजवली अख्खी स्पर्धा, कुटुंब येतं इकडे, येते फॅमिली येते। आज खऱ्या अर्थाने या मुलाने कमाल केली आहे। आज T20 मॅच देखील तो खेळून आलाय लेदर बॉल क्रिकेटची, तरी देखील मैदानामध्ये खेळला, लंगडताना दिसला। म्हणून मी म्हटलं होतं वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो। तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन, पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो। म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण ऋतिक अजून जिंकलेला नाही। वा, या कुटुंबियांसाठी देखील प्रथमेश आयुष्यातील पाटील आपण देखील या पद्धत हा अविस्मरणीय क्षण आहे। याच्यापेक्षा आई बाबांना काय पाहिजे? आपला मुलगा भारतातील एवढ्या मोठ्या स्पर्धेत, एवढ्या मोठ्या मंचावर मालिकावीर ठरतोय। बाबांना अश्रू आले, ते ऋतिकने पुसले, परंतु आई बाबा तुम्ही या मुलाला घडवलं, आज अख्खा भारत त्याच्यासाठी टाळ्या वाजवतोय। गाजवलंय या मुलाने तुमच्या। आज आईच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ह्या आनंदाचे अश्रू आहेत, कारण वडिलांच्या तारीफ सय्यद सर। आज 20 ओव्हरची मॅच खेळून आलाय, काल 45 ओव्हरची मॅच खेळून आलाय हा खेळाडू ऋतिक पाटील। या मिरर जवळ थांबायचंय ऋतिक, या मिरर जवळ थांबायचंय, मिररच्या मागे। तारीफ सय्यद सर आपण देखील या। 70 स्पोर्ट्सचे तारीफ सय्यद सर। आई ऋतिक आयुष्यामध्ये 20 बाईक तू जिंकलेला आहे, तू सातत्याने अनेक स्पर्धा गाजवत होता। नेहमीच चर्चा होते कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटची, तिथल्या शिस्तीची आणि त्यातल्या त्यात क्रिकेटच्या स्पर्धांची, परंतु आज त्या 20 बाईक नंतर एक स्वप्न पूर्ण झालं आणि ते आहे कारचं। आज कार तू घरी घेऊन जाणार आहेस। किती आशीर्वाद लाभलेत आई वडिलांचे। आज या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू 2020 मॅच लेदरची खेळून आला, इथून स्पर्धा गाजवली, काल 45 ओव्हरची मॅच खेळून आला, आणि ही जी ऊर्जा येते ही कशापासून येते, आणि संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि तुझ्या कुटुंबाच्या सहकार्याबद्दल तुझं मत? फर्स्ट ऑफ ऑल आम्ही 2 वर्ष इथे केलतो आणि क्वालिफाय 2 राऊंड जिंकून आम्ही फायनल टच नव्हतं करत, ते आज या वर्षी स्वप्न पूर्ण झालं। आणि फॅमिलीचा सपोर्ट बोलतो सर, मी क्रिकेट जेव्हा असं विचार पण नव्हता केला होता की मी एवढं मोठ्या क्रिकेटर म्हणजे असं केले। फर्स्ट ऑफ ऑल मी स्टार्ट केलं तर कॉलेजला असताना माझ्या घराच्यांनी माझ्यासाठी DY पाटीलचा फॉर्म घेऊन आले 11वीत असताना। मला माहीत देखील नव्हतं की घेऊन आले की तुला क्रिकेटचा क्लास लावायचा आहे म्हणून, बट मला काहीच आयडिया नव्हती कसं जायचं, काय करायचं, काय कसं केलायचं। बट घरातल्यांची जिद्द होती। मी 11 वाजता 12 वाजता कॉलेजवरून निघायचो, 1 वाजता 12:30 घरी पोहोचायचो, तिथून किट घेऊन, कधी कधी लेट झालं तर पप्पा सर मला किट घेऊन बस स्टॉपच्या इथे यायचे। मी तिथून बसमध्ये देखील कपडे चेंज केलेले आहेत आणि तिथला सफर आज मेहनत केलेली मला आज फळ भेटला। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे लास्ट इयर ISPL मध्ये सगळ्यात पहिले तू अनसोल्ड गेला पहिल्या राऊंड मध्ये, त्याच्यानंतर परत एक वेळेला तू तिथे सोल्ड झालास, तू जिंकलास भावा, आणि त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने संपूर्ण तुझं कुटुंब आलंय, किती सपोर्ट केलाय घरच्या वहिनींनी असेल, बहिणींनी असेल, लहानातल्या लहान कुटुंबातल्या सदस्यांनी असेल, आणि त्यातल्या त्यात आई वडिलांनी असेल। घरच्या सपोर्टमुळे कुठलाच कोणीच व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही, कुठल्याच कशात पण कोणत्याही क्षेत्रात घराचा सपोर्ट तर पाहिजेच आणि फुल सपोर्ट असतो। कधी लवकर निघायचं असतं तर मम्मी किंवा वहिनी माझी सकाळी 4ला उठून देखील मला जेवण बनवून देत असते, डब्बा बनवून देत असते, ही त्यांची देखील मेहनत आहे। आणि आज तरी ते जिंकलो, नक्कीच टीम एफर्ट खूप महत्त्वाचा असतो। आज एकट्यांची जीवावर नाही तर पूर्ण टीमने, आज विवेक असेल, कमलेश पाटील, शुभम, पूर्ण एव्हरीवन 11 प्लेयर जे ग्राउंडमध्ये होते ते घेऊन केले, त्याच्यामुळे आज गाडी देखील मिळाली मला। आणि खूपच थँक्यू टीमला, असेच केलो आणि नक्कीच जिंकत राहू। शेवटचा प्रश्न तुला विचारतो,
आपण पुरुष आहोत, घरातला करता माणूस कधीच डोळ्यामध्ये अश्रू आणत नाही, परंतु आज वडिलांच्या डोळ्यात देखील अश्रू आले आणि खऱ्या अर्थाने आईच्या डोळ्यात अश्रू होते. सगळ्याच तुझ्या बहिणी असतील, सगळ्यांच्या वहिनीच्या डोळ्यात अश्रू, कारण वहिनीचा उल्लेख केला. सकाळी 4 वाजता उठून वहिनीने जी काही तुझी सेवा केली आहे, डबा देणं, क्रिकेटसाठी तुला जाणं पाठवणं, खऱ्या अर्थाने वडिलांचा किती मोठा रोल असतो. कारण चर्चा आईची होते, ठेस लागल्यावर आई ग आपण आपसुकच बोलून जातो, परंतु वडील कुठेतरी मागे राहतात. त्यांच्याबद्दल काय म्हणशील? माझी क्रिकेटची म्हणजे जी जर्नी आहे त्याची हिरो अर्धी माझी फॅमिली होती. माझे भाऊ असतील, माझी फॅमिली पूर्ण मला सर खूप सपोर्टिव्ह आहे. आणि कधीच मला क्रिकेटसाठी जरी नाही बोलत, रात्री 2 वाजता कुठे जायचं असेल, कल्याणकडून ट्रेन असेल सर मला सोडायला येतात. माझा मोठा भाऊ असेल, संकेत असेल, जे माझे फ्रेंड्स असतील ते देखील, फॅमिली कुठे पण सर मला घेऊन येतात. आयुष्यात अविस्मरणीय क्षण आहे. परंतु काय म्हणशील, हे जो तुझा हा जो वाटा आहे, हा जे यशाचा वाटा आहे, त्याच्यामध्ये तुझी टीम, तुझा गाव याचा किती मोठा वाटा आहे, आणि प्रथमेश देखील या ठिकाणी आहे. या सगळ्यांचा आज या यशामध्ये, आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षणामध्ये त्यांच्याबद्दल काय म्हणशील? सर टीमचा तर खूपच सपोर्ट आहे आणि खूप टीम एफर्टमुळेच सर आज जर जिंकलो नसतो तरी गाडीसुद्धा भेटली नसती मला. आणि सर प्रतुदाला पण खूप थँक्यू, बॉलिंग तेवढं कमीच आहे सर. मी पहिला जेव्हा क्वालिफाय मॅचला मी पोचू शकलो नसतो सर, मी टाईमची मॅच होती माझी आणि मला जेवढा 1 तासामध्ये सर इथे घेऊन आला माझ्यासाठी. आणि तो काय छोटा व्यक्ती नाही आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि तो माझ्यासाठी तोंडाला मास्क लावून सर प्रेक्षकांमध्ये बसून माझी मॅच बघितली. त्यांनी काय बघितलेलं मी छोटा मोठा त्यांनी माझ्यासाठी केलं. थँक्यू वधू. खूप खूप अभिनंदन. चला, या अश्रूंचा बाण नक्की मोकळा करा, फॅमिली बरोबर एन्जॉय करा ही मुवमेंट. सगळ्यांनी एक चांगला फोटो घ्या ऋतिक बरोबर, कारण आयुष्यात असे क्षण भरपूर कमी येत असतात.